अरे माँ, कितना सुंदर जंगल है ये। इतनी सुंदर जगह कहाँ से ढूंढ लिया। एकदम हेवनली एटमॉस्फेयर। नमस्कार मंडळी, जय आदिवासी जय खानदेश. तर आज आपण जायरी काहीतरी फिराणी. तर तुम्हाला सकाळ सुकुडं कटे जायचं आम्ही फिराणी. मला पण नाही माहिती, मी त्या जागावर जायलाच नाही. मामान ते जायचं आज. मामान तेच बरोबर मी फिराणी जाणारचं. आणि तुम्ही वहिनी बिस सोबत आई पाहू शकत. आणि इकडं म्हणे मामीन ते हॅलो ओके. आणि तिकडं पाहू शकत म्हणा मामान तेच आहे म्हणा. मामान तेच ना घर होता आधी ना, आता इकडं घर बांधरी पाहू शकत. मी पहिले लहान होता तो 8वी-4वी पर्यंत इकडंच होता मी. आई अंगणचं यांनी मजार की इकडं तिकडं खेळत फिरू लागाल. आणि तिकडं मामान ते म्हणा इकडं पाहू शकत. मामीन ते पुरं मेकअप बिकअप करियलच. काय विषय नाही, जोरदार मेकअप होईल सर्वच ना. चला मग व्हिडिओ पुढं पाहत राहा. चला मग आता आपण निघू. तर मंडळी आता आम्ही पेट्रोल पंपावरूनच पेट्रोल टाकाने आणि आपला पेट्रोल टाकाय पण गया. आणि आपण आता असं दाटे देवळा मजार अवघडी बेकार पंगी वाजिरे ना असं आवाज येत का तुम्हाला आता कमेंटमध्ये सांगा. आणि इकडंच आपला देवळाना बस स्टँड पाहू शकत. चला मग आता निघू. मामा तेच ना बी पेट्रोल टाकाय गया गाडी मजार. चला व्हिडिओ पाहत राहा. तर हाही लोकेशन कटला असं तर तुम्ही कमेंटनुसार सांगा. आपण आता जाईरी आपली मंजिलकडं. लई वारा चालू शकू आणि वातावरण खूपच भारी वाटत असं. खूप दिवस नंतर फिरायला निघत खूप एन्जॉय वाटत ना आपला. तुला कशा वाटरे? तर मंडळी आम्ही आटे थोडासा घाट मजार थांबी गेलं कारण आटे वातावरण पुरा पावासारखा होता. दखू शकत इकडं तो म्हणा मामा आता शिव ना कवच ना, पण तो चिंगोटवांचा अजून म्हणा मामाना पुढे. तर मंडळी तुम्हाला आता इकडं चिजबारीनी गाठ मजार तुम्हाला आता काहीतरी खास दकाड आणि खास पावासारखा दिसता. कोणला माहितीच नाही सर की बाबा ते काय सर. चला तुला दकाड आणि मी तुला माहिती करते. आता हे दाखवू शकत म्हणा मामा त्याला माहिती होता म्हणून ते जायचं पाय होणार हाय दगा गायच आटे काय सर. चला तुम्हाला जवळ जायचं ना दकाड. तर कोणला माहिती नसेल तर आता तुम्हाला दकाडी दे काय सर ते. आणि जसला माहिती होईल तर त्याला माहिती सर काय सर ते. अरे कहना क्या चाहते हो? बेकार अवघड असा सर. मामा बेकार कपडे उडीत ना ना. मंडळी सर्वजण हाय कर द्या. चला आता तुम्हाला खास जागा दकाडा ना टाइम मी लागेल सर. दका गाईस काय साठे पाय का किती पाणी सर. किती खोल सर मग डोका इतका पाणी सर तरी बघा गाईस किती खोल सर. आणि आटे उन्हाळा मजार बी पाणी राहील अशा मला माहिती पडेलच म्हणून. पण म्हणून उन्हाळा मग काय पावा नाही म्हणा नाही साठे. तर कोणला ही जागा माहिती होती, कोणला माहिती नसेल तर मग हायची बारी कडनं असं खालून येताना पायीचा खालतानी साईडला असं. आणि तुम्हाला धबधबा दकाड चला आता लई मोठा धबधबा चालू होता. ते थोडा पुढे येतात आम्हाला आटे काहीतरी दिसणार. चला तुम्हाला दकाड. चलो निकलते पाया का तुम्हाला लई मोठा धबधबा होता आटे. दका मंडळी या तिघी म्हणे मामे असत बेकार खुश आज ते. आज पूर्ण लाव मक्का पैरी सण वन असत किराणी. कशा वाटरे तुम्हाला तिघीच मस्त वाटरीत. तर दका मंडळी तर आपल्याला आटे बजरंग बलीना भक्त भेटी गया. त्याला बेस किती देखावा आणि बेकार खायरे नाला शूट करा ना दुसऱ्या घ्या. दगा कशा कर सगळी. टाटा चला.
तर मंडळी दाखवू शकत आता आपण शनिदेव महाराज ना गेट जवळ लागेल तर चला आता तर मंडळी फायनली आपण आता ते पोची घेसत शनिदेव महाराज मंदिरावर यायचं तर आपण चला मग आता आपण पहिले हरिदर्शन करू त्यानंतर तुम्हाला दाखवतो आता काय काय पाहासारखं असं. तर मंडळी आता दर्शन दिसून आता आम्ही चालणार जोकासकडं तिकडं लय बारी बारीच पावानी चला तुम्हाला दाखवलं बरं हिला जोका खावानी बाय ना पाऊस तर हाय पण जोका खाणार चला मग व्हिडिओ पाहत राहतो मी झोका खासू ओके तर देखो गाईच आता आपण आधी लागणार जोका जवळ तर दका पाऊस म्हणा मामा कशा जोका काय राहणार बसणार का तुम्ही दका इकडे आपली मंडळी पुरी एन्जॉय करायनी सर वा हा काजी नाही याद होणे का नाही तुम्हाला आहे तुम्ही वहिनी दका मंडळी पूर्ण एन्जॉय करायनी सर इकडं ये मामा ते म्हणावाला इकडं मामी ते नुसतं पाळणा वाजाडा नसत ते जोका बेकार खायला नसते पाऊस मित्रही जायचं जोका खावा आपण मी बी जातो मला काहीच आवाज येणार ना असो एवढा आवाज बेकार मोठा झोका गिरणीचा डायरेक्ट तर भाऊ सर आपण शनिदेव महाराज मंदिर कडून जाईवनात आता आपण जाय रे चांदवडला तर दाखवू शकत आहे तुम्ही वहिनी प्रीतम मी जायचं झोका खाई काही चला मग आता आपण रस्ता असा का तुला दाखड चला पाहू शकत काहीच आहे घाटवर लाली आपल्याला मोटरसायकल चालायची जाणं असं लई मजा येईल त्या रस्त्यावर चालावा आणि मोटरसायकल चला मग आता निघू आपण तर दाखवू शकत गाईच बेकार हवा चालूच तरी आम्ही बळकरी गाडीला चढायची चालण्याचं वर पाहू शकत यार काहीच मी थोडासा वरून आटे गाड्या फिरायला तिथे आम्ही आठवून व्ह्यू इतका भारी दाखवत दिल खुश होईल डायरेक्ट पुन्हा दाखवा कशा वाटणार काहीच आहे एकच नंबरचं काहीच पुरा भारी वातावरणचं आणि हवा इतकी भारी येत ना गाईज आहे मंदिर कसा नसं मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही मला माहिती नाही आहे मंदिर कसा नसं अशा तर मंडळी चला आता आपण तिकडे जाऊ तटे बी दर्शन घेसन मला दाखवा काय काय पाहासारखं असं तटे चला मग लेट्स गो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पात्रा लाईक सबस्क्राईब ठोकी द्या तोपर्यंत चला तर भाऊसन आपण आता आटे पायरी जवळ लागेल सत मामा ते पसन सत कशा वाटणार मग मामा तुम्हाला एकदम भारी वाटणार भारी वाटली फिरात फिरायला चला भाई लोक आता आटे आपण चप्पल विप्पल काढाय की आता आपण जाऊ तिकडे दर्शनला तर भाऊसन आम्ही पहिल्यांदा यायचं आहे जोडीसोबत आणि बाकी ना मामी ते मांग आणि मामा ते पुढं तर देखा काहीच वर कशा भारी व्ह्यूज इकडे बांधकाम चालू नवीन बांधकाम वाटतं मंदिर ना तर दाखवू शकत आपण मंदिर जवळ ये लागेल सत भाई लोक चला आता दर्शन बिर्शन करू तर मंडळी म्हणा मामा ते परत बाहेर लागणार कारण सॉक्स गाली म्हणला ते आई मंदिर मग सॉक्स अलाउड नाही सर तर भाऊ सोन ते मोबाईल अलाउड नव्हता त्यांनीमुळे तुम्हाला मंदिर मजारला सीन दाखवता आणि मला
चला मग आता आपण तिकडे पावासारखा काय काय सर तुम्हाला बी दाखडा आणि मी पण एन्जॉय करत थोडा मन बी पाहिल नाही सर नाही तुम्ही वहिनी पाहू शकत दर्शन घ्या का हा एकदम भारी वाटलं तुम्ही पण या तुम्हाला दर्शन घेणार इथं काय सांगितलं डायरेक्ट रिटर्न लागेल डायरेक्ट बोट पासून टिकून त्याचा टेक बरं वा वा दका गाईज किती भारी व्ह्यूज आहे आपला मामा ते फुल एन्जॉय केली आणि आम्ही दोघे आठवून पाहिलं ना असत नजारा तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा तर खाली एकदम मोठा दराचा त्याला नजारा दका पावसा नाही इतर ते मंडळी का मास धरीत का काय बस नसत मग दिसणार ना आणि हा इकडं काय काहीच तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला बी समजेन येईल काय काय माहिती इथं ते तुम्ही बारीक नजर लावा बाई लोक कधी आपला विरेकले भगवानी मूर्तीच मला झूम करता काढ देखा बाई लोक ते पोरं सर्व पुरं खेळ नसत आणि ती आपली एकलव्य भगवानी मूर्ती पुरा भारी नजारा दाखवायला आठवून आणि तिकडं आता हायवे पाहू शकत किती गर्दी वेगळीच लाईन आटे खूप पावासारखा असं आणि व्हिडिओ शूट करा सारखा पण लोकेशनचं आटे इकडं पाहू शकत तुम्ही जर कोणला येणार तर इलाका तर मंडळी आपण आता मंदिरावरून खाली लागणं सर आणि वर खूप भारी भारी लोकेशन बायलं कोणाला शूट करा नाही त्यासाठी जाऊ शकत तुम्ही रील बनाडा खूप पावासारखा बीच आणि शूट करा सारखा बीच आता आम्ही खाली लागण्यात आता कनी मग फिरी भूक लागी जायचं आपली मंडळी पण थांबेलचं नाश्त्यासाठी चला मग तुम्ही वहिनीला बी भूक लागी जायचं मग खूपच तर भाऊ सोन आता आपण घरी लागणं आणि खूप टाइम घ्याल संध्याकाळ गेल त्यांना मग जास्त काय फिरता होणार ना तुम्ही वहिनी ते तिकडे बसणार सर तर मी घेत ते पाहिलं निवांत बसणार इकडे बी पुरा भारी वातावरण राही म्हणा मामाना गावला पाहू शकत वाव असे नजारा आम्ही घरकडे नाही रत बाई लोक आणि हाई एवढा भारी सुंदर अशा घरसाठी गावला रुणा घर कशा वाटणार तुम्हाला घर बी ताबी सांगा त्यामुळे आता तो खूप जुना वेळ गॅस आणि इकडं आता नवीन घर बांधणं चालू सर अवघडी शेरपटी राहीन असं याला गोळ्या बिळ्या आणण्या पडतील चला मग बाय कर दे येतं टाटा कर चला मग ब्लॉग कशा वाटणार आता कमेंट मला सांगी जा आणि लोकेशन खूप भारी तिकडं तुम्ही नक्की जा फिरा नाही चला मग टाटा